तर नमस्कार मित्रांनो, मी आज चाललो होतो सकाळ सकाळी मस्तपैकी शॉपवर. म्हणलं चला शॉपवर जाऊन येऊ आता. कशाचं काय गाडी पशी आलो, लक्षात आलं गाडीची चावी चोरी राहिली. परत पळत वरी गेलो. लय लफडा झालाय म्हणलं आता. मस्त वरी जावं म्हणलं आता, आणि काय चावी राहिली. चावी घेतली. भाऊ म्हणलं चल बरं चावी घेऊन लवकर आता, कारण शॉप उघडायला आज खूप उशीर झालता. आलो सकाळी देवपाट्यावर आलो, बघतो सगळी ट्रॅफिकच लागलेली होती इथं. कशाचं काय ट्रॅफिक एकले वैताग आणला पुण्यामध्ये. तुम्ही सांगा, आलो शॉपवर. मला आता शॉप उघडा कोणी झालं नव्हतं यार, मीच उघडीत होतो रोज शॉप. काय लयच अवघड आहे बाबा आमचं. मालक असून फायद्याचं नाही राव. हे काय आता आलो म्हणलं शॉप उघडावा, म्हणलं शॉप उघडून आता काय बसावं लागेल थोड्या वेळ. परत कॉलवर पण जायचं होतं. काय याचं काय, एक तर कुलूप पण निघत नाही लवकर. हे अगोदर तर मी बिना कुलूप उघडता शटर उचललं होतं. हे लक्षात राहत नाही राव आता वयामानाने. काय मग उघडलं आता, म्हणलं दिसायला लागली लय धूळ. हो म्हणलं चल बरं आधी झाडू घे हातात. पहिला आपल्याला झाडू घेऊन झाडूनच काढावं लागेल. कशाचं काय मग. हो घेतला ना झाडू हातात, सकाळी सकाळी शस्त्र घेतले हातात. चल बरं म्हणलं आता उरकावर पटकिनी कामाला लागलो भाऊ. खायचं काय सगळं काम केलं, उघडलं. चला मग भेटू नंतर. संध्याकाळी झाली ती मस्तपैकी, गाडी पण सर्व्हिस करून आणली होती आपली स्प्लेंडर, कारण लय ॲव्हरेज काढत नव्हती आज. मग कशाचं काय, भेटू आता उद्याच्या ब्लॉग मध्ये नंतर. चला तवर सग बाय बाय टाटा. थँक्यू.